चला मित्रांनो, नमस्कार. मी तानाजी इंगोले. स्टेप अप परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आपण पीवायक्यू बूस्टर सिरीज लॉन्च करतोय आणि ही पीवायक्यू बूस्टर सिरीज तुम्हाला पूर्णपणे युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. विशेष म्हणजे या पीवायक्यू बूस्टर सिरीज मध्ये तुम्हाला आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, विशेष म्हणजे आपले मॅथ आणि रिझनिंगचे आतापर्यंत आयोगाला विचारलेले सर्व प्रश्न याच्यामध्ये आपण घेणार आहोत. प्रश्न कसा सोडवायचा, पटकन बाय ऑप्शनला कसं जायचं, बाय ऑप्शननी प्रश्न कसा सोडवायचा किंवा इलिमिनेशन मेथडचा वापर करून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, या सगळ्या गोष्टी या बूस्टर सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 2 ते 3 बूस्टर सिरीज तुम्हाला बेसिकचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करतोय आणि पुन्हा हळू स्टेप बाय तुम्हाला लक्षात ठेवायचं थोडे अवघड प्रश्न इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. विशेष या बूस्टर सिरीजचा तुम्हाला आता आगामी येणाऱ्या कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी बूस्टर सिरीज असणार आहे. तर नक्की सगळे क्वेश्चन बघा, अनालिसिस करा आणि विशेष म्हणजे आपण प्रश्न तुम्हाला शिकवताना त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं बेसिक सुद्धा आपण कव्हर करतोय. येते लक्षात. चला तर बघूया मग पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय. आता साधा प्रश्न आहे, दिसायला प्रश्न थोडा अवघड वाटतोय. PSI पूर्व परीक्षा 12चा प्रश्न आहे. एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करणारी संख्या यांची बेरीज 110 आहे, तसेच त्यांची वजाबाकी 36 आहे, तर ती 2 अंकी संख्या कोणती. आता याचं उत्तर लक्षात ठेवा, तुम्हाला बाय ऑप्शन पटकन जाता येतं. ऑप्शनचा आधार घेऊन आपण प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. समजा लक्षात ठेवायचं ट्रिक्स क्रमांक 1 बाय ऑप्शन आपण काय करूया, पहिली मेथड क्रमांक 1 आपण काय बाय ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नात उत्तर काढायचं आहे. याच्यामध्ये काय रे, पहिला जर ऑप्शन आपण गृहीत धरला, काय सांगितले 81 आहे. आता समजा ती 2 अंकी संख्या जर 81 पकडली तर लक्षात ठेवायचा प्रश्न काय विचारलाय, ती एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे समजा ही 81 घेतली, तिच्या अंकांची अदलाबदल केली, ती संख्या काय रे 18 होणार आहे. अंकांची अदलाबदल करणं म्हणजे काय, 1च्या ठिकाणी 8 ठेवणं, 8च्या ठिकाणी 1 ठेवणं. आता याची बेरीज लक्षात ठेवा किती आली पाहिजे, 110 आली पाहिजे. पण 81 आणि 18 याची बेरीज 110 येत नाही. लक्षात ठेवायचं म्हणजे 100% पहिल्याच कंडिशन मध्ये तुमचा पहिला पर्याय हा कटून जाणार आहे. आता लक्षात द्या व्यवस्थित. आता तो दुसरा ऑप्शन काय सांगितलं रे, दुसरा ऑप्शन लक्षात 73 सांगितलंय. मग समजा ती संख्या 73 पकडली, त्याच्या अंकांची अदलाबदल करा. अंकांची जर अदलाबदल केली तर लक्षात ठेवायचं 37 अशी संख्या मिळणार आपल्याला. या दोघांची बेरीज आपली किती आली पाहिजे, 110 आली पाहिजे आणि ती बेरीज 110 येते. 73 प्लस लक्षात ठेवायचं 37 याची बेरीज तुम्हाला 100% 110 सापडणार आहे. आणि अजून याच्यामध्ये कंडिशन क्रमांक 2 आहे, तसेच त्यांची वजाबाकी म्हणजे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची वजाबाकी म्हणजे 73 वजा 37 यांची वजाबाकी 36 आली पाहिजे. मी सरळ वजाबाकी केली तर 36 100% येते. म्हणजे या ऑप्शनला पर्याय क्रमांक 2 ला दोन्ही कंडिशन प्रश्नातल्या टॅली होतात. म्हणजे 100% आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ही झाली ट्रिक्स क्रमांक 1. आता याच्यामध्ये आपण ट्रिक्स क्रमांक 2 पण अप्लाय करू शकतो. थोडं लक्ष द्यावं. आता ट्रिक्स क्रमांक जर 2 अंकी संख्येवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर सरळ लक्षात ठेवायचं सेकंदामध्ये उत्तर मिळतं. 110 प्लस लक्षात ठेवायचं 36 याची बेरीज करून याला भागिले 2 करा. म्हणजे लक्षात 110 प्लस 36 भागिले 2 म्हणजे 146 भागिले 2 जर केलं तर उत्तर 100% आपलं काय येणार आहे 73. म्हणजे प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. पर्याय क्रमांक 2, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. तुम्हाला 2 मेथड सांगितल्या ट्रिक्स मध्ये. आणि एखाद्याला जर कॉन्सेप्ट पाहिजे असेल, संकल्पना पाहिजे असेल तर लक्षात ठेवायचं ती 2 अंकी संख्या जर आपण XY अशी मांडली, पण गणिती भाषेमध्ये XY अशी न मानता ती लक्षात ठेवायचं अशी मांडली जाते. 1-2 अंकी संख्या 10x अधिक y अशी मांडली जाते. कारण थोडं लक्ष द्यायचं हा. आता याच्यामध्ये जर बघितलं, हा y हा एकक स्थानचा अंक आहे आणि हा x सांगा रे हा दशक स्थानचा अंक आहे, पण y चा सहगुणक 1 आहे. 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे लक्षात ठेवा त्याचे सहगुणक आहेत. आणि काय रे, हा x चा सहगुणक काय असणार आहे 10. म्हणजे दशक स्थानचा अंक याचा सहगुणक 10 ते 99 पर्यंत म्हणजे याचे ते सहगुणक असणार आहेत. म्हणजे आपण तर इथं काही नाही म्हणजे तो x 1 पकडतो आणि x चा सहगुणक इथं काही नाही म्हणजे 100% तो 10 असणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली गणिती भाषेमध्ये आपल्याला 1-2 अंकी संख्या अशी मानावी लागते. मग 1-2 अंकी संख्या तिच्या अंकांची अदलाबदल करा. आता तिच्या अंकांची अदलाबदल करणं म्हणजे काय, x चा सहगुणक y ला देणं, y चा सहगुणक x ला देणं. कॉन्सेप्ट चांगले लक्षात ठेवायचं. कॉन्सेप्ट बघा, ट्रिक्स तुम्हाला आवडली, ट्रिक्स न सोडवा, लक्षात ठेवायचं. मग काय रे, x चा सहगुणक y ला, y चा सहगुणक x ला देणं आणि लक्षात ठेवा अंकांची अदलाबदल केली म्हणजेच काय 10y अधिक x, ती झाली अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. यांची बेरीज 110 आली पाहिजे कंडिशन नुसार. कळते. आता त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं, तसेच त्यांची वजाबाकी सांगितलेली आहे. आता तसेच त्यांची वजाबाकी जर विचारात घेतली आपण, थोडं बघा लक्षात ठेवा, फळ्यावरती लक्ष द्यायच्यामध्ये. तसेच त्यांची वजाबाकी म्हणजे हीच संख्या आहे, म्हणजे 10x अधिक y
आणि काय रे फक्त इथं वजाबाकी करायची आहे, म्हणजे 10y अधिक काय रे पुन्हा x यांची वजाबाकी 36 आली पाहिजे. म्हणजे आपले समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 आता जर याची बेरीज केली, बेरीज मध्ये चिन्ह असल्यामुळे दोन कंसामध्ये चिन्ह बेरीज असल्यामुळे आतल्या घटकाला काही फरक पडत नाहीये. म्हणजे 10x आणि इथला x किती झाले रे, हे 11x झाले, अधिक हा y आहे परत 10y झाले किती रे बाबा 11y झाले, आणि यांची बेरीज किती 110. संपूर्ण समीकरणाला जर आपण 11 ने भाग दिला तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल x अधिक y बरोबर 11 10 10 म्हणजे समीकरण नंबर 1 आपल्याला हे मिळालेलं आहे. आता समीकरण नंबर 2 यांची वजाबाकी करायचंय. आता जर लक्षात ठेवायचं हे वजा चिन्ह आतमध्ये जर गेलं तर आतल्या सगळ्याला तो काय करतो बदलून टाकतो. म्हणजेच काय थोडं लक्ष द्या, 10y काय रे किंवा 10x सॉरी बघा लक्ष इकडे 10x अधिक y वजा 10y आणि काय रे वजा पुन्हा x बरोबर काय 36 अशी एक संख्या आपल्याला मिळेल. म्हणजे समीकरण तयार होईल. 10x मधून हा x जर मायनस केला तर 9x आणि पुन्हा काय रे 10y पण वजा चिन्ह 10y ला लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे. म्हणजे वजा 10y मधून जर आपला हा इकडचा अधिक y जर कॅन्सल वजा केला तर 100% आपल्याला काय रे हा 9y हे उत्तर मिळणार आहे. आणि समीकरण म्हणजे 36 आणि पुन्हा संपूर्ण समीकरणाला जर आपण 9 ने भाग दिला तर पुन्हा काय रे x वजा y बरोबर 9 चौक 36 म्हणजे समीकरण नंबर 2 आपल्याला तयार झालं. ही कॉन्सेप्ट चाललेली आहे. जर तुम्हाला 10वीचा पेपर द्यायचा असेल लक्षात ठेवायचं 10वीच्या पेपरमध्ये तुम्हाला असे मांडून उत्तर काढायचे असतात, पण एखाद्याला बाबा माहिती मला कॉन्सेप्ट सांग तर कॉन्सेप्ट सांगतोय आपण. आता समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ची जर बेरीज केली तर याच्यामध्ये काय रे हा अधिक y हा वजा y कॅन्सल होणार आहे. हा x आणि x काय किती झाले हे 2x झाले, 2x बरोबर 10 आणि 4 किती झाले 14 झाले. म्हणजे x बरोबर आपल्याला किंमत मिळाली लक्षात ठेवायचं 7. म्हणजे x ची किंमत जर 7 असेल. आता समीकरण नंबर 1 आपल्याला काय सांगतं x अधिक y जर 10 असेल म्हणजे दोघांची बेरीज 10 असेल त्यातला एक घटक x जर 7 असेल तर y काय असणार आहे y 100% 3 असणार आहे. म्हणजेच आता ती दोन अंकी संख्या मग अशी असणार आहे xy म्हणजे 7 आणि 3 म्हणजे 100% आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. तुम्हाला मी ट्रिक्स पण सांगतोय आणि लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट पण सांगतोय. एखाद्याला बाबा कॉन्सेप्ट सांगा आम्हाला तर कॉन्सेप्ट लक्षात ठेवा अशी असणार आहे, एक दोन अंकी संख्या अशी मांडली जाते. क्लिअर आहे. याचं उत्तर संपलेलं आहे पर्याय क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2 काय सांगतोय बघा. हे बघा रे सूत्रावर आधारित गणित आहे. याचे उत्तर हे प्रश्न असा प्रश्न बघितला की पोरग स्किप करतो. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 18चा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये असलं काय दिसलं की 100% आपल्याला काय करायचंय काय रे ए आणि बी विषय संपला, किंवा एक्स वाय माना काय फरक पडत नाही. सूत्रावर आधारित गणिते सूत्राचं ऍप्लिकेशन करून अशा प्रश्नांचे उत्तर आपल्याला काय करायचे द्यायचे. म्हणजे समजा याला मी पुन्हा काय म्हणला मग एक्स मानला, चला मग सोपं असतं काय याच्यामध्ये विशेष काही नाही. आणि पुन्हा जर याला लक्षात ठेवायचं की या किमतीला आपण वाय मानलं कळतंय मग, किंवा बघा सोपं अजून त्याच्यामध्ये आपल्याला सवय पडली असते ए मानायची आणि किंवा याला बाबा बी मानायची. ए माना बी माना एक्स वाय माना एम एन माना पी क्यू माना आपल्या पद्धतीनुसार. असलं काय दिसलं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत बसू नका. याचे उत्तर लक्षात ठेवायचं काही सेकंदामध्ये आपण देऊ शकतो. आता समजा मग याच्यामध्ये जर बघितलं ह्याला ए मानला इथंच ऑलरेडी तो वरचा घटक खाली दिसतोय आपल्याला, मग ह्याला पण काय रे पुन्हा ए मानूया. पुन्हा लक्ष द्यावं ही कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे, वेगळी म्हणता येणार नाहीये पण नक्की तो काय घटक आहे लक्ष द्यावं. त्याच्यामध्ये काय विषय होतो बघा 0.096 आहे. आता इथं 0.96 होतं फक्त तो ए आहे, पण लक्षात ठेवा हे काय ते आपण तुम्हाला थोडक्यात आहे हे अगोदर हे क्लिअर करूया. हा बी आहे मग हे 0.096 म्हणजे तो कोण आहे माहितीये का ए बी आहे. ए आणि बीचा जर आपण गुणाकार केला 0.96 उरले 0.1 चा गुणाकार केला तर 0.096 येतो म्हणजे तो ए बी आहे. म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार झालं मग कसं तयार झालं रे ए चा घन वजा बी चा घन आणि छेदामध्ये ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग हे आपलं समीकरण किंवा सूत्राचं ऍप्लिकेशन किंवा सूत्र तयार झालं. आणि याच्यामध्ये तुम्हाला याचा फक्त विस्तार कळला पाहिजे. ए चा घन वजा बी चा घन याचा विस्तार काय येतो रे बाबा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक काय रे बी चा वर्ग आणि परत छेदामध्ये ए वर्ग त्यांनी ऑलरेडी दिले ए बी अधिक काय रे वा बी चा वर्ग आणि याच्यामध्ये हे दोन घटक एकमेकाला कटून जातात. आता राहिले याच्यामध्ये काय मग ए वजा बी ची किंमत आहे म्हणजे ए ची किंमत सांगायच्या मध्ये मग ए काय सांगतोय 0.96 आणि काय रे बी काय सांगतोय 0. लक्षात ठेवायचं 1 याच उत्तर किंवा याची वजाबाकी हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. आता गडबडीमध्ये लक्षात ठेवायचं पोरग काय करतो आता इथं पण मिस्टेक करतो वजाबाकी करताना, पण वजाबाकी बघा लक्षात ठेवायचं 0.96 वजा 0.1 आहे लक्षात ठेवायचं. नंतर पोरग 0.95 लिहितं पटकन
0.95 असं एखादा ऑप्शन जवळपासचा केलाय सेन तयार, उत्तर चुकलं. गडबडीमध्ये लक्षात ठेवायचं, आपलं उत्तर चुकू शकतं. पण हा 0.1 आहे, याच्यावर आपण एक लक्षात ठेवायचं, घरी इक्वल करून घेतली तर 6 आणि हे 8 आणि इथं 0 म्हणजे पॉईंट आणि 0 म्हणजे 0.86 म्हणजे पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं 1. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे होतं गणित, सूत्रावर आधारित गणित. याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी करत बसू नका, लक्षात ठेवायचं. काही नाही, याच्यामध्ये सोप्या सोप्या गोष्टी आहेत, विशेष काही नाही. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? चला पुढे. नेक्स्ट काय सांगितलं बघा. आता त्रिकोणाची संख्या मोजा. सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या काय असणार आहे? साधा याच्यामध्ये काय फक्त नंबरिंग करायची होती. नंबरिंग लक्षात ठेवायचं. नंबरिंग आता कशी, पण याला काय रे फोडलेली डायग्राम म्हटलं जातं. फोडलेली डायग्राम म्हणजे काय, इथून जो असा एवढा भाग आहे तो लक्षात ठेवायचा कट केलाय, पण आकृती एकच आहे. पण याची नंबरिंग करताना काय करायचं, नंबरिंग बघा लक्षात ठेवा. नंबरिंग चुकली कार्यक्रम चुकतो आपला 100%. पहिला नंबरिंग इथून सुरुवात करू आपण. पहिली डायग्राम 1 2 3 4 5 आणि 6. 6 नंतर जर तुम्ही इथं 7 घेतला की डिपॉझिट आपलं जप्त झालं. लक्षात ठेवायचं. ही डायग्राम क्रमांक 1 मधली नंबरिंग आहे. आता तुमची डायग्राम क्रमांक इथं 2 म्हणजे 6 नंतर इथं तुमचा 2 आला पाहिजे. 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 या सर्व अंकांची बेरीज पुन्हा लक्षात ठेवायचं. आपल्याला इथे बघा एवढ्यांची फक्त बेरीज, सगळ्यांची टोटल बेरीज जर केली सर्व अंकांची, तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या मिळणार आहे. सोपं, याच्यामध्ये काहीच नाहीये. मग सांगा 1 ते 6 पर्यंत सर्व अंकांची बेरीज किती येते, म्हणजेच काय 6 गुणिले 7 म्हणजे 6 गुणिले 7 छेदामध्ये पुन्हा 2 म्हणजे काय रे 2 किंवा 2 त्रिक 6 7 त्रिक 21 आली. 21 प्लस आता लक्षात ठेवा 2 आणि हे 3 किती झाले 5 5 आणि लक्षात ठेवायचं 4 9 9 आणि हे 14 14 आणि 6 पुन्हा 20 म्हणजे लक्षात ठेवायचं आपलं उत्तर काय असणार आहे 41. पर्याय क्रमांक 1 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. त्रिकोणाची संख्या मोजणे. नंबरिंग करा, कार्यक्रम संपला. येतं लक्षात. हाऊ मेनी ट्रायंगल इन दिस डायग्राम. टेक्निकल असिस्टंट मुख्य परीक्षा 21चा प्रश्न आहे. आता लेटेस्टचा आहे. याच्यामध्ये मी काही क्वेश्चन बेसिक साठी खूप जुने घेतलेत आणि लक्षात ठेवा काही क्वेश्चन ऍडव्हान्स, म्हणजे 5 एक प्रश्न थोडे ऍडव्हान्स मध्ये आहेत आणि 5 एक क्वेश्चन लक्षात ठेवायचं आपण काय घेतलेत, नॉर्मल घेतलेत. तुमचं बेसिक पण याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. फायदा 100% या सिरीजचा होणार आहे. आणि विशेष म्हणजे ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला युट्यूबला बघणार आहेत. याचे किती सिरीज बनतील ते आपण तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, काहीच नाही. याचं उत्तर संपलेलं आहे 41 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तिसरा काय सांगितलंय, एका पिशवीमध्ये 5 पांढरे 4 लाल. प्रोबॅबिलिटी MPSC CSAT 15. बघा लक्ष द्यावं. काय काय टॉपिक किंवा जे टॉपिक महत्वाचे आहेत वारंवार लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. असेच आपण टॉपिक याच्यामध्ये बऱ्यापैकी घेतोय. येते लक्षात. आता संभाव्यता प्रोबॅबिलिटीवरती कन्फर्म लक्षात ठेवा टॉपिक असतो. याच्यामध्ये काय करायचं मग, एका पिशवीमध्ये 5 पांढरे. पहिलं काम एकूण घटक काढून घ्या. 5 पांढरे, थोडं लक्ष द्यायचं याच्यामध्ये. 5 पांढरे बघ रे, 5 पांढरे. पुन्हा लक्षात ठेवायचं काय सांगितले, 4 लाल सांगितलेत आणि पुन्हा सांगितलं याच्यामध्ये 6 निळे चेंडू आहेत. एकूण काम तुमचं लक्षात ठेवा, एकूण किती घटक आहेत याच्यामध्ये, एकूण चेंडू, हे पहिलं काम करून घ्या. याच्यामध्ये एकूण जर विचारात घेतलं तर किती होतात, 15 होतात. 6 आणि 4 10 आणि 5 किती झाले 15. 15 मधून आपल्याला किती निवडायचे, 3 निवडायचे. जर सांगितलंय या पिशवीतून अणमाद बख्याने म्हणजे रॅन्डमलीचा अर्थ काय, न बघता त्या पिशवीमध्ये हात घालणं आणि जे हाताला येईल ते बाहेर काढणं, त्याला म्हणायचं रॅन्डमली. लक्षात ठेवायचं. चेंडू बाहेर काढले, 3 चेंडू बाहेर काढले, ते सर्व चेंडू ज्याला फोकस केले तो घटक खूप महत्वाचा आहे. निळे असण्याची, निळे आपल्याकडे असतात 6 किंवा आहेत 6. लक्षात ठेवायचं. ज्याला फोकस केले तो घटक नेहमी वरती, म्हणजे याचा अर्थ तो 6 मधून सुद्धा लक्षात ठेवायचं 3 बाहेर निघतील. आउट ऑफ किंवा डिवायडेड बाय लक्षात ठेवायचं 15 पैकी 3 म्हणजे 6 कॉम्बिनेशन 3 डिवायडेड बाय 15 कॉम्बिनेशन 3. याचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, फक्त याचं कॅल्क्युलेशन दॅट इज युअर करेक्ट आन्सर. मग याच्यामध्ये सोपी मेथड काय, जर इथला 3 आणि इथला 3 जर सारखा असेल ना तर 3 ला 3 कॅन्सल, A छेद B छेद C छेद B कॉन्सेप्ट आहेत. याचं लक्षात. ह्याच्या सगळ्या गोष्टी आपण कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. बाकी काही नाही. याच्यामध्ये आपला कोर्स आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं. स्टेप अप अकॅडमीचा ऍप, दिलीप सर स्टेप अप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये आपले कोर्सेस अवेलेबल आहेत. बाकी तो विषय नाही. कम टू द पॉइंट. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स काय सांगतो. आता खाली जेवढा अंक तेवढ्या वेळा वरच्या अंकाचा रिव्हर्स गुणाकार करायचा. म्हणजेच काय याच्यामध्ये 6 गुणिले 5 गुणिले 4 छेदामध्ये पुन्हा खाली किती अंक आहेत, 3. 3चा पुन्हा लक्षात ठेवायचं 1 येईपर्यंत गुणाकार. 3 गुणिले लक्षात ठेवा 2 गुणिले 1 पुन्हा छेदामध्ये पुन्हा 15 डिवायडेड बाय
14 डिवायडेड बाय लक्षात ठेवायचं काय रे 13 आणि डिवायडेड बाय पुन्हा 3 गुणिले 2 गुणिले 1. आता हा ए छेद कॉन्सेप्ट काय बघा, हा ए छेद बी छेद सी छेद पुन्हा हे बीच आहे लक्षात ठेवा, कारण हे आणि हे सारखंच आहे ना. मग लक्षात ठेवा ए छेद बी छेद सी म्हणजे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये प्रमाण तयार झालं आणि ह्या प्रमाणामध्ये बी ला बी तुमचा कॅन्सल होतो, ह्याला याचा भाग निघून जातो. आलं लक्षात. म्हणजे उत्तर काय असणार, किंवा तुम्ही वरच्यावर तुम्ही भाग देऊ शकता, खालच्या खाली भाग देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 6 गुणिले 5 गुणिले पुन्हा 4 छेदामध्ये काय रे 15 गुणिले 14 गुणिले 13 याचं कॅल्क्युलेशन दॅट इज युअर करेक्ट आन्सर. याचं कॅल्क्युलेशन करूया. 5 1 5 5 3 15 3 1 3 3 2 6 पुन्हा 2 1 2 2 7 14 वरती फक्त 4 शिल्लक आहे आणि 13 7 91 पर्याय क्रमांक 4 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काय अडचण नाही, सोपा आहे. संभाव्यता टॉपिक अत्यंत लक्षात ठेवा, महत्वाचं पण आहे आणि एकदम सोपा टॉपिक संभाव्यता. क्लिअर आहे. चला पुढे नेक्स्ट चौथा क्वेश्चन झाला. चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. बेसिक साठी आपण पहिले क्वेश्चन थोडे सोपे घेतलेत, नंतर ज्या तुमच्या टेस्ट सिरीज होणार आहेत त्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पण बरेच आपण पीवायक्यू याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक लक्षात ठेवायचं, पीवायक्यूच्या माध्यमातून आपण काय करतोय कव्हर करतोय. क्लिअर आहे. चला पुढे याच्यात म्हणजे एसटीआय पूर्व परीक्षा 12चा प्रश्न आहे. आता 100% तुम्हाला लक्षात ठेवा अपूर्णांकावरती प्रश्न असतो, पण अपूर्णांकावरती प्रश्न आला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इक्वेशन बनवू नका. याच्यामध्ये काय बाय ऑप्शनचा आधार घेऊन पटकन उत्तरापर्यंत जायचं. क्लिअर आहे. पण मोस्टली बघा पर्याय टॅली करताना मोस्टली सांगतोय परीक्षेमध्ये पर्याय टॅली करताना काय करायचं, शेवटून पर्याय क्रमांक 4 पासून मोस्टली टॅली करा. जवळपास उत्तर लक्षात ठेवायचं 3 किंवा 4 मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नाचे उत्तर सापडतात मॅथ रिझनिंग मध्ये. पण ठीक आहे, आपण जर पर्याय क्रमांक 1 टॅली केला, आपण पर्याय क्रमांक 1 काय सांगतोय काय रे 3/7 तो अपूर्णांक समजा 3/7 आहे असं गृहीत धरून जर उत्तर काढलं तर इथे काय बघू आपण, सांगा एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला. बघा लक्षात ठेवा अपूर्णांकाचा हा अंश आहे वरचा आणि खालचा तो काय रे छेद आहे. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले म्हणजे 3 गुणिले 2 आणि काय रे छेद 2 ने वाढवला म्हणजे 7 अधिक पुन्हा 2 छेद 2 ने वाढवला तर त्यांचा जो अपूर्णांक मिळतोय तो अपूर्णांक आपल्याला 6/7 मिळाला पाहिजे. मिळतंय का बघूया. 3 2 6 आणि पुन्हा काय रे पुन्हा हे 9 झाले. 3 2 6 पुन्हा इथं लक्षात ठेवायचं 3 3 9 म्हणजे आपल्याला अपूर्णांक काय मिळाला पाहिजे 6/7 मिळाला पाहिजे, पण तो मिळत नाही म्हणजे 100% हा पर्याय जर आता लक्षात पहिलीच कंडिशन जर टॅली होत नसेल तर दुसऱ्या कंडिशन कडे जाऊच नका. पर्याय क्रमांक 4 आपला कटलेला आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आपलं नसणार. पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं 3 कडे चला. पर्याय क्रमांक 3 काय सांगतोय, समजा तो अपूर्णांक लक्षात ठेवा काय करतो रे 3/5 पकडला. मग सांगा एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले म्हणजे 3 गुणिले 2 आणि छेद काय रे 2 ने वाढवला 5 अधिक 2 मिळणारा अपूर्णांक किती मिळाला पाहिजे 6/7 मिळाला पाहिजे. 3 2 6 छेदात पुन्हा 7 म्हणजे 100% पर्याय क्रमांक 3 ला आपली कंडिशन क्रमांक 1 टॅली होते. कंडिशन क्रमांक 1 टॅली झाली. आता लक्षात व्यवस्थित परत ह्यालाच काय रे दुसरी कंडिशन सुद्धा टॅली झाली पाहिजे. दुसरी कंडिशन आपली अशी आहे, समजा तो अपूर्णांक आपण 3/5 पकडला तर काय सांगितलं बा त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले. उलटा कार्यक्रम केलाय. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले म्हणजे 5 गुणिले 2 आणि काय रे अंश 2 ने वाढवला. अंश 2 ने वाढवला म्हणजे 3 मध्ये 2 मिक्स करा. मिळणारा अपूर्णांक त्यांना पाहिजे किती पाहिजे सांगा 1/2. मिळणारा अपूर्णांक 1/2 आला पाहिजे. मग 1/2 आला पाहिजे. येतोय का 5 1 5 आणि काय रे 5 2 10 म्हणजे 100% पर्याय क्रमांक 3 ला आपल्या प्रश्नातल्या दोन्ही कंडिशन टॅली होतात 100% होतात. म्हणजे याचं उत्तर संपलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अपूर्णांकावरती प्रश्न आला 100% डोळे झाकून काय करायचं लक्षात ठेवायचं, बाय ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर द्यायचे. विषय संपला. एसटीआय पूर्व परीक्षा 12चा प्रश्न होता. चला पुढे नेक्स्ट 6वा कविता आणि काजल वयवारीवरती प्रश्न आलाय. एकदम सोपा लक्षात ठेवायचं. वयवारीवरती प्रश्न आला की 100% काय करायचं बाय ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नांचे उत्तर द्यायचे. आपल्याला काय म्हणले कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते तर त्यांची आजची वय काढा. तुम्हाला बाय ऑप्शन पण सांगतो आणि लक्षात ठेवायचं याच्यामध्ये कॉन्सेप्ट पण सांगतो. जर परीक्षेमध्ये बाय ऑप्शननी जायचं कसं हे आठवलं नाहीये तर लक्षात ठेवा कॉन्सेप्ट पण सांगतो. इक्वेशन मांडून प्रश्नाची उत्तरे कशी द्यायची त्या पण गोष्टी आपण बघूया. आता इथं थोडं लक्षात ठेवायचं काय विषय 255 वय हे पॉसिबल नाहीये.
थोडं लक्षात ठेवायचं, टायपिंग मिस्टेक आहे, ट्राय टू अंडरस्टँड. कारण गिनीज बुकात तिची नोंद होईल. लक्षात ठेवायचं ती कोण आहे, काजलची. काजल 255 वर्ष जगू शकत नाहीये. बघा असे उत्तर 15, 25 असं पाहिजे होतं. ठीक आहे, आता काय करायचं याच्यामध्ये लक्षात ठेवा, कविता आणि काजल. ही कविता आहे आणि लक्षात ठेवायचं काय रे, ही काजल. थोडं सोप्या सोप्या गोष्टी असतात, काही नाही याच्यामध्ये. आता जे यांचं आज जे प्रमाण आहे, आजचं जे प्रमाण आहे ते कसं रे, 3:5 आहे. त्यांचं आजचं प्रमाण कसं आहे, 3:5. आता त्यांनी काय विचारलंय बघा, तर त्यांची आजची वये काढा. म्हणजे प्रश्नातली सगळी जी वये आहेत तर त्यांची कशी आहेत, आजची वयात. लक्षात ठेवायचं. मग आजची वये असतील तर आता कविता ह्याच्यामध्ये कविताचं जे प्रमाण आहे ते किती आहे रे, 3 आहे. मग 3 ने इथे कुठे कुठे भाग जातो ते आपले उत्तर असतात. मग 3 ने लक्षात ठेवा, फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये भाग जातो, पर्याय क्रमांक 2 मध्ये जात नाही 3 ने भाग, 3 मध्ये पण जात नाही, 4 मध्ये पण जात नाही. फायनल उत्तर संपलं. पर्याय क्रमांक 1 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. जर लक्षात ठेवा गुणोत्तरावरती प्रश्न आला, गुणोत्तराचा आधार घेऊन पटकन आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. क्लिअर आहे. आता हिथं लक्षात ठेवायचं, कविताच्या प्रमाणाने हिथं भाग गेला. सेम लक्षात ठेवायचं, काजलच्या प्रमाणे पण भाग गेलाच पाहिजे. म्हणजे 5 ने लक्षात ठेवायचं 25 ला भाग जातो का, जातो. एखादा म्हणला सर मी काजलच्या प्रमाणाचा आधार घेऊन जर उत्तर काढायचा प्रयत्न केला असता, 5 ने कुठे कुठे भाग जातो, 5 ने लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 1 मध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये जातो. म्हणजे हे 2 पर्याय कटले असते. काजलचं लक्षात ठेवायचं, काजलचं प्रमाण घेऊन. पण आता लक्षात ठेवायचं 2 उत्तर आपले असू शकत नाही. मग आपण काय केलं, पुन्हा कविताचं प्रमाण जर विचारात घेतलं 3 ने, आता उरलेल्या पर्यायामध्ये 3 ने कुठे भाग जातो, 3 ने लक्षात ठेवायचं फक्त इथं भाग जात होता. क्लिअर आहे. बघा लक्षात ठेवायचं, सर हिथं 3 ने, सर हिथं 3 ने भाग जातो का, लक्षात द्यायचं. इथं 3 ने भाग जातो का, कोण बघतोय आपण, कविता बघतोय. 25 ला 3 ने भाग जात नाही. मग आता हा पर्याय कटला असता, मग हे उत्तर आपलं कन्फर्म आलं असतं. एखादा म्हणला आजचं प्रमाण लक्षात ठेवायचं, म्हणजे आजच्या प्रमाणामध्ये कविताचा विचार घेऊन आपण पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण लक्षात ठेवायचं, जर प्रॉब्लेम आला तर पुन्हा याच्यामध्ये दुसरा जो व्यक्ती आहे त्याचा पण आधार घेऊन आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, काहीच अडचण नाही. जर आजच्या गुणोत्तरावरून जर आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसेल तर नंतरचं प्रमाण सुद्धा इथे अप्लाय करून आपण पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इक्वेशन परीक्षेमध्ये मांडत बसू नका. वयवारीमध्ये गुणोत्तर आणि प्रमाणावरती प्रश्न आला की 100% गुणोत्तराचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर द्यायचे. एखादा म्हणला सर याचा बेस सांगा, बेस, बेबी को बेस पसंत आहे. लक्षात बेसिक जर बघितलं याच्यामध्ये वयवारी लक्षात ठेवायचं फक्त 3 शब्दामध्ये जाते. 3 शब्दामध्ये म्हणजे कोणते, एक पहिला शब्द आहे तो आज, नंतर लक्षात ठेवायचं काय रे, पूर्वी एक शब्द आहे आणि नंतर एक शब्द आहे. आता कविता आणि काजल याच्यामध्ये जर विचारात घेतलं, ही आपली कविता आहे आणि पुन्हा काय रे, ही काजल जर विचारात घेतली तर कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर कसं आहे, 3:5 आहे. मग त्यांची आजची वय कशी असेल, आजची, आज कविता 100% सांगा रे 3x असणार आहे आणि काजल सांगा बरं, हे 5x असणार आहे. आज लक्षात ठेवा यांची वय अशी असणार आहेत. आता 7 वर्षांनंतर, नंतर म्हणजे वाढ लक्षात ठेवायचं. पूर्वी म्हणलं मायनस, नंतर म्हणलं ऍडिशन, आजच्या वयामध्ये ते ऍड होणार आहेत ते वय लक्षात ठेवायचं. 7 वर्षांनंतर कविता कशी असणार आहे, 3x + 7 होणार आहे आणि काय रे, हा काजल 5x + 7 होणार आहे. आणि यांचं जे प्रमाण आहे ते 11:16 असं तयार झालं. आणि हे इक्वेशन इकडे तयार झालं, सोडवा. लक्षात. आणि लक्षात द्यावं, हे इक्वेशन जर खाली मांडून घेतलं आपण तर 3x + y छेदात पुन्हा सांग रे बाबा, हे 5x अधिक पुन्हा लक्षात ठेवायचं ते 7 आहे, सॉरी हे 7 करा, इथं पुन्हा 7 वर्ष आपल्याला ऍड केलेले आहेत. आणि ह्याचं जे प्रमाण 11/16 आणि फायनल समीकरण सोडवलं तर पुन्हा आपल्याला x ची किंमत काय मिळणार आहे, x ची किंमत सोडून लक्षात ठेवायचं, सोडवा तुम्ही, 5 मिळेल. आणि 5 म्हणजे x ची किंमत. तर मग आज कविता 3x ची आहे, मग 3 × 5 5 × 15, 15 म्हणजे 100% हे जुळून जाणार आहे. आणि लक्षात ठेवायचं काजल सुद्धा आपण काढू शकतो. x ची किंमत जर 5 असेल तर 5 × 5 पुन्हा 25, काजल आपली 25 वर्षाची होणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जर एखाद्याला वाटलं प्रमाणाचा आधार घेऊन जर प्रश्नाचे उत्तर देता येत नसतील तर 100% आपण काय करू शकतो, इक्वेशन बनवून पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो. क्लिअर आहे. बेसिक पण महत्वाचं आहे, बेसिक व्यवस्थित करा, बाकी काही नाही. 7वा प्रश्न काय सांगितलं, एका स्पर्धा परीक्षेमध्ये ऋण गुणदान आहे. एक प्रश्न बरोबर सोडवल्यास 5 गुण, तर एक प्रश्न चुकीचा सोडवल्यास -2 गुण मिळतात. तर रोहितने 50 प्रश्न सोडवले, त्याला 145 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले. जायचं बाय ऑप्शन, बाय ऑप्शन. बघा लक्षात ठेवायचं. आता रोहितने 50 प्रश्न सोडवलेत, त्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलाय, प्रश्न विचारात घ्या. त्यांनी लक्षात ठेवायचं किती प्रश्न बरोबर सोडवले
किती प्रश्न बरोबर सोडवले हे पर्यायातले त्याचे बरोबर प्रश्न आहेत, यापैकी एक ऑप्शन असणार आहे. मग समजा लक्षात ठेवायचं, या 50 मध्ये आपण जर पर्याय क्रमांक 1 घेतला 45, तर बघा 45 प्रश्न त्यांनी काय केले, बरोबर सोडवले. आता उरलेले काय असणार आहेत, ती चुकीचे असणार आहेत. मग एक प्रश्न बरोबर सोडवला तर लक्षात ठेवा त्याला काय रे 5 गुण मिळतात. म्हणजे याला गुणिले पुन्हा काय करावं लागणार, 5 करावं लागणार आहे. आणि एक प्रश्न चुकीचा सोडवला तर त्याला पुन्हा 2 गुण, लक्षात ठेवा त्याचे 2 गुण वजा होतात पर प्रश्न. तर पुन्हा आपण काय करू, गुणिले 2 जर केलं, आता लक्षात ठेवायचं 5 5 25, हातच्या आले पुन्हा 2 आणि परत 5 चोक 20 आणि 2 किती रे 22 आणि पुन्हा 5 दोन्ही 10. पण हे प्लस मायनस करून 225 वजा 10 हे प्लस मायनस करून त्याचा जो स्कोर आहे तो 145 आला पाहिजे. सरळ सरळ येत नाही, 215 फक्त स्कोर येतो. येते लक्षात. मग 100% लक्षात ठेवायचं, हा पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर नसणार. पर्याय क्रमांक लक्षात ठेवा काय करूया आपण, पर्याय क्रमांक 3 टॅली करूया. समजा आता 50 प्रश्नापैकी त्यांनी काय रे 35 प्रश्न बरोबर सोडवले. मग सांगा 35 हे जर बरोबर असतील तर उरले किती, 15 प्रश्न चुकीचे सोडवले. एक प्रश्न जर त्यांनी लक्षात ठेवायचं बरोबर सोडलं तर त्याला काय रे 5 गुण मिळतात. म्हणजे गुणलेला 5 करावं लागणार आहे. आणि पुन्हा सांगा रे पनिशमेंट किती आहे, 2 गुणांची आहे. मग सांगा परत 5 5 25, हातच्या आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 लक्षात ठेवा 17 झाले आणि 15 दोन्ही 30. आता याच्यातला जो फरक आहे लक्षात ठेवायचं, प्लस मायनस करून याच्यातला फरक हा 145 आला पाहिजे. मग 100% 175 मधून आपण 30 मायनस केले तर 100% याच्यातला फरक 145 येतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक फिक्स 2, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. येते लक्षात. बाय ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नाची उत्तर प्रत्येक गणिताची देता येतात. समजते. येते लक्षात. त्याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे फायनल उत्तर असणार आहे. चला पुढे नेक्स्ट. जर बघा लक्षात ठेवायचं, एखाद्याला वाटलं सर मला इक्वेशन तयार करून सांगा, इक्वेशन पण आपण जाऊ शकतो. लक्षात द्यावं असेल, बेसिक्स साठी सुद्धा आपली टेस्ट सिरीज आहे. त्यामुळे पटकन एखाद्याला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो की बाय ऑप्शनने जाता येत नाही. मग एखाद्याला वाटलं बघा ह्याच्यामध्ये काय 2 प्रकारचे प्रश्न आहेत, एक बरोबर प्रश्न आहेत आणि सांग रे वा एक चुकीचे प्रश्न आहेत. मान्य आहे. मग बरोबर प्रश्नासाठी आपण जर X पकडला, चुकीच्या प्रश्नासाठी जर Y पकडला, तर काय त्यांनी एकूण प्रश्न किती सोडवलेत, 50 सोडवलेत. म्हणजे X अधिक Y बरोबर काय असणार आहे, पहिलं समीकरण काय असेल तुमचं 50. X अधिक Y बरोबर 50, समीकरण नंबर 1. आता समीकरण नंबर 2 काय तयार होईल, जर त्यानं एक प्रश्न बरोबर सोडवला तर त्याला किती रे 5 गुण मिळत आहेत. म्हणजे 100% समीकरण नंबर 2 5x प्लस मायनस करून त्याचा स्कोर म्हणजे लक्षात ठेवायचा हा 2y बरोबर असं 145 तुमचं समीकरण नंबर 2 तयार होईल. म्हणजे 5x वजा 2y प्लस मायनस करून त्याचा स्कोर किती 145 आहे. मग समीकरण नंबर आपला काय रे 2 तयार झाला. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम काय रे, याच्यामध्ये सहगुणक समान नाहीये. हा गोंधळ वाढत जातो. जर सहगुणक समान नसेल तर मग लक्षात ठेवा तो समान करून घ्यावा लागतो. किंवा याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती क्रॅमर रूलची आहे. 10वीच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल, लक्षात ठेवायचं. पण आता इथं क्रॅमर रूल वापरत बसत नाहीये. मग समीकरण नंबर 1 ला मी काय करतो, 2 ने जर गुणलं तर आपल्याला समीकरण नंबर 3 तयार मिळेल किंवा 3 मिळेल. हे 2x अधिक हे 2y बरोबर काय रे पुन्हा संपूर्ण समीकरणाला आपण काय रे 2 ने गुणल्यामुळं हे समीकरण नंबर 3 तयार होईल. लक्षात ठेवायचं 2x अधिक 2y बरोबर 100. आता समीकरण नंबर आपलं 2 काय होतं, 5x वजा 2y बरोबर काय रे 145. हे आपलं समीकरण नंबर काय होतं 2 होतं. समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 2 जर आपण बेरीज केली तर बेरजेमध्ये हा 2y आणि हा 2y 100% कटून जाणार आहे. म्हणजे 7x बरोबर सांगा याची बेरीज करा, बेरीजच करावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं काय रे मग याच्यामध्ये 200 काय झाले 45 झाले. मग 245 लक्ष द्यावं. जर पुन्हा x बरोबर काय 7 ने भाग द्या, 7 त्रिक 21 आणि काय रे 7 5 35 आणि x बरोबर आपलं फायनल करा. बरोबर प्रश्नासाठी आपण काय मानलेलं xच मानलेलं आहे आणि काढायचं होतंच x ची किंमत. मग x बरोबर 100% त्याने काय रे बरोबर म्हणजे 35 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली असणार आहेत. हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. काय नाही याच्यामध्ये विशेष काय नव्हतं. 7चं उत्तर पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला पुढे नेक्स्ट 8वा प्रश्न काय सांगितलं त्यांनी बघा. त्याच्यामध्ये हा घातांकांनी करणीवरचा प्रश्न आहे. दिसायला फक्त विचित्र आहे पण याचं उत्तर आपण काही सेकंदामध्ये देऊ शकतो. आता याच्यामध्ये काय करू आपण लक्षात ठेवायचं, 10चा 5वा जर आपण कॉमन काढला तर वरच्या अंशामध्ये बघा जर 10चा 5वा जर आपण कॉमन काढला तर इथं शिल्लक काय काय राहील, इथं काही नाही म्हणतात 100% इथं काय राहणार आहे 1 राहणार आहे. परत सांगा रे 10च्या 6व्यामध्ये आपण 10चा 5वा कॉमन काढला असेल तर 100% अधिक हा 10चा पहिला आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. प्लस सांगा इथं काय राहील 10चा सांग रे दुसरा शिल्लक राहणार आहे आणि पुन्हा इथं काय रे 10चा तिसरा शिल्लक राहणार आहे. पुन्हा 10चा चौथा
म्हणजे एवढा घटक आपल्याकडे काय रे शिल्लक कॉमन काढून मधले घटक शिल्लक राहतील. आणि परत छेदामध्ये खाली फक्त 10चा पहिला घात जर आपण कॉमन काढला तर पुन्हा जे लक्षात ठेवायचं जे वर तयार झालेलं 100% तेच तयार होणार आहे. एक शिल्लक राहील, पुन्हा 10चा पहिला, 10चा दुसरा, 10चा तिसरा, 10चा काय रे पुन्हा चौथा आणि पूर्ण याला काय त्यांनी सांगितलंय याचा पुन्हा 1/8 घात आहे. क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये आता काय होणार आहे, हे दोन्ही घटक एकमेकाला कटून जातील. मग शिल्लक आपल्याकडे 10चा 5वा, छेदामध्ये 10चा पहिला आणि कंसाचा परत 1/8 घात. मग सांगा पुन्हा या 10च्या 5व्या मध्ये 10चा 10वा, छेदामधला 10चा जर पहिला, 10चा पहिला जर लक्षात ठेवायचं निघून गेला तर 100% 10चा चौथा आपल्याकडे शिल्लक आहे आणि पुन्हा 1/8. आणि पुन्हा इथे एक नियम लागतो, एचा यमवा कंसाचा यनवा बरोबर एचा यम गुणिले यनवा. या घातांकाच्या नियमानुसार इथं आपण काय करू शकतो, 10चा लक्षात ठेवायचं 4 गुणिले 1/8 घात आणि पुन्हा काय रे ह्याला छेद काय नाही म्हणजे 1 आहे, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 10चा 1/2. आता 10चा 1/2 म्हणजेच असा पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाहीये, पण 10चा त्यांनी वर्ग असा दिलाय आपल्याकडे ऑप्शन, पण ते उत्तर नाही लक्षात ठेवायचं. 10चा 1/2 आणि 10चा वर्ग याच्यामध्ये खूप फरक आहे. पण 10चा 1/2 घात म्हणजेच आपण करणी चिन्हामध्ये 10 असं लिहू शकतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. दिसायला फक्त विचित्र क्वेश्चन आहे, पण याचे उत्तर आपण काही सेकंदामध्ये देऊ शकतो. लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. 9वा क्वेश्चन सांगा, ABCDEF. लक्षात ठेवा. आता दिसायला फक्त बघा प्रश्न कसा दिसतोय, STI मुख्य परीक्षा 15चा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चार्ट वगैरे आखू नका परीक्षेमध्ये. आता काय करायचं त्यांनी बघा याच्यामध्ये प्रश्न टार्गेट करा. प्रश्न काय विचारलाय, ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते. कळते. आता याच्यामध्ये ए आणि बी बद्दल स्टेटमेंट आहे बघा. त्यांनी काय सांगितलं रे, याच्यामध्ये सांगितलं ए 3 खेळ खेळतो. आता ए 3 खेळ खेळतो पण हॉकी नाही खेळत म्हणून सांगितलंय. आणि प्रश्न काय विचारलाय, ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते. येते लक्षात. मग आता याच्यामध्ये ए 3 खेळ खेळतो पण हॉकी नाही खेळत. हॉकी कुठे कुठे दिसतं सांगावर. हॉकी पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणजे हे उत्तर आपलं नसणार आहे. पुन्हा हॉकी सांगा रे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. हा पण पर्याय तुमचा कटला. 2 पर्याय कटले. आता लक्षात ठेवायचं 2 आणि 4 मध्ये याच्यामध्ये बी बद्दल स्टेटमेंट आहे. बी आणि ई 3 खेळ खेळतात पण बी कबड्डी नाही खेळत. आता बी जर कबड्डी खेळत नसेल तर बी कबड्डी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 2 मध्ये कबड्डी दिसते. 100% हा पण पर्याय क्रमांक 2 तुमचा कटून गेला. उत्तर फायनल काय असणार आहे, जर तिन्ही पर्याय कटले तो उत्तर 100% आपलं काय असेल रे पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते. समजलं. याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन लक्षात, इन्फॉर्मेशन बेस्ड टाईपचे क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये काय करा, फक्त पर्यायाचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर द्यायचे. चला पुढे बघा. शेवटचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं. UPSC CSAT 2013 ला प्रश्न विचारलाय. प्रश्न तुम्हाला आताच्या एक्झामसाठी गट क आणि गट ब साठी लक्षात ठेवायचं. हा अप्रोच किंवा प्रेडिक्शन असू शकतो. आता काय सांगितलं त्यांनी, एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्याची रसद होती. 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक त्या तळावर दाखल झाले, तर शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून नेऊ शकतील. प्रश्न विचारला. लक्षात ठेवायचं UPSC CSAT 13चा. आता याचं उत्तर एकदम सोपं आहे. लक्षात ठेवा काही नाही. 1000 सैनिक होते आणि काय रे त्यांनी काय केलं तर एका महिन्याची रसद त्यांच्याकडे शिल्लक होती. म्हणजे याचा अर्थ असा झाला 1000 सैनिक आणि काय रे गुणिलेला आपण काय रे कन्सिडर करूया. आता 30 दिवसाचा महिना असं गृहीत धरून याचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे त्या तुकडीमध्ये किंवा त्या लष्करी तळावर असं गृहीत धरूया किंवा त्यांच्या त्या मेसमध्ये 30,000 डबे होते असं गृहीत धरून जर उत्तर काढलं तर पटकन आपण उत्तर आपण बसू शकतो. 30,000 डबे आपल्याकडे आहेत सध्या. लक्षात ठेवायचं. आता काय झालं, 1000 सैनिक 30 दिवस जेवतायत, 30,000 डबे आहेत. क्लिअर आहे. मग आता काय होतं याच्यामध्ये 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक त्या तळावर दाखल झाले. याचा अर्थ हे 1000 सैनिक 10 दिवस जेवलेत म्हणजे या 30,000तले डबे त्यांनी खाल्लेत. किती खाल्ले मग, 1000 डबे किंवा 1000 सैनिक 10 दिवस जेवले. याचा अर्थ लक्षात ठेवायचं 10,000 डबे त्या 30,000तून त्यांनी खाल्लेत. उरले डबे फक्त याच्यामध्ये आता 20,000 आणि हे 20,000 डबे आता काय करायचं, शिल्लक रसदीवर आणखी किती दिवस काळ सैनिक निभावून नेऊ शकतील असे विचारले. पूर्वीचे 1000 सैनिक होते, नंतर 1000 वाढले, झाले आता लक्षात ठेवायचं किती 2000 सैनिक आणि डबे आपल्याकडे किती आहेत शिल्लक 20,000 शिल्लक आहेत. म्हणजेच काय 20,000 भागिलेला जर आपण 2000 केलं तर 100% याचं उत्तर काय असणार आहे, बे एके बे पुन्हा बे एके बे बे 00 म्हणजे 10 दिवस अन्न पुरेल. हे आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. तुम्ही लक्षात ठेवायचं हा क्वेश्चन या पद्धतीने सोडवा, पटकन आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. किंवा M1 D1 = M2 DT चा आधार घेऊन सुद्धा प्रश्नाचं उत्तर देता येतं.
एकंदरीत लक्षात ठेवायचं, आपण ह्या सिरीजमध्ये 10 प्रश्न बघितलेत, पण विशेष काय, आपण प्रश्नामध्ये 2-2 प्रकारच्या 3-3 प्रकारच्या ट्रिक्स सांगितलेत आणि विशेष म्हणजे बेसिक सुद्धा प्रत्येक प्रश्नाला मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर आहे? असेच आपले सिरीज पुढच्या असणार आहेत आणि आगामी एक्झामसाठी या सिरीजचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि हे सिरीज पूर्णपणे बघून घ्या आणि अजून जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता. आता पहिल्या सिरीजमध्ये आपण इथंच थांबतोय. थँक्यू.